सोयाबीन पिकावर मॉक व पिवळा मोती या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे। या किडींचे वेळीच व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान कमी करता येते। त्यामुळे शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे। मोझेक रोगाची लक्षणे व प्रसार। या रोगामुळे सोयाबीनची वाढ खुंटते, पाने आकसलेली, लहान, जाडसर व सुरकुतलेली दिसतात। परिणामी शेंगांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटते। या रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडीमार्फत तसेच दूषित बियाण्यांमधून होतो। पिवळा मोझेक रोगाची लक्षणे व प्रसार। या रोगामध्ये पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसतो। शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात। पांढऱ्या माशीमार्फत या रोगाचा प्रसार वेगाने होतो। रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन। शेतात सुरुवातीस रोगग्रस्त झाडे आढळल्यास ती तात्काळ उचलून शेताबाहेर नष्ट करावी। पिकातील तसेच बांधावरील तणांचे पूर्णपणे नियंत्रण करावे। उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी 15-30 सेंटीमीटर आकाराचे पिवळे चिकट सापळे प्रति एकर 10 या प्रमाणात पिकाच्या उंचीनुसार लावावे। उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी। विषाणूचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशी व मावा किडीच्या नियंत्रणासाठी प्रति 10 लिटर पाण्यात फ्लुनिकामिड 50% WG, 3 ग्रॅम किंवा थायोमिथोक्झॅम 25% WG, 4 ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी रोगाची लक्षणे दिसताच वेळीच उपाययोजना करून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावरती पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव बहुतांश भागामध्ये दिसून येत आहे। शेतकरी बंधूंना आधी एक तर समजून घेतलं पाहिजे की पिवळा मोझॅक हा जो रोग आहे हा विषाणूजन्य रोग असून हा शेतामध्ये पांढऱ्या माशीद्वारे पसरत असतो। कारण रस शोषण करणाऱ्या किडींद्वारे विषाणूचा प्रसार होत असते आणि सोयाबीनमध्ये पांढऱ्या माशीद्वारे या रोगाचा प्रसार होतो। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या रोगाची जे लक्षणं आहेत, पिवळे आणि हिरवे ठिपके पानांवरती दिसतील। पानं थोडीशी झाडं जी आहेत ती थोडीशी खुजी राहतात। साधारणतः फुले धरण्याच्या अवस्थेमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून अशा प्रकारचे पिवळे हिरवे ठिपके दिसलेले झाडं जर आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शेतामध्ये दिसले तर याच्या नियंत्रणाकरता सर्वप्रथम प्रादुर्भावग्रस्त झाडं उपटून नष्ट करणे याच्यावरती एक चांगला उपाययोजना आहे। त्याचप्रमाणे या रोगाचा प्रसार हा रस शोषण किडीद्वारे होत असल्यामुळे आपल्या शेतामध्ये पिवळे चिकट सापळे जर आपण लावले एकरी 20 ते 25 तर पांढऱ्या माशीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते। त्याचप्रमाणे वनस्पतीजन्य कीटकनाशक जसे की आपले निंबोळी अर्क असेल किंवा अझॅडिरॅक्टिन असेल, 1000 ppm अझॅडिरॅक्टिन जर आपण फवारणी घेतली किंवा 5% निंबोळीची फवारणी केली तर पांढऱ्या माशीचं चांगल्या प्रकारे आपल्याला जैविक पद्धतीने नियंत्रण करता येते। काही ठिकाणी जर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात असल्यास आंतरप्रयोग कीटकनाशकांची फवारणी करून सुद्धा आपण पांढऱ्या माशीचं नियंत्रण करू शकतो। त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनी जर बांधावरतील गवत नियंत्रण केलं तरी सुद्धा चांगला फायदा आपल्याला या रोग व्यवस्थापनाने होऊ शकतो। आणि त्याचप्रमाणे बांधावरती जर आपण उंच वाढणारी झाडे जर लावली तर दुसऱ्या शेतांमधील पांढऱ्या माशीचा शिरकाव होण्यास अटकाव निर्माण होते। तर अशा प्रकारे आपण या विषाणूजन्य रोगाचं नियंत्रण जर केलं तर आपल्याला जी सोयाबीनच्या पिकामध्ये उत्पादन आहे जी घट संभावित आहे ती कुठेतरी टाळता येईल आणि याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल।